तुझ्या घरी येतो पण शावकार घरी आल्यावर का सांगेन शावकार माझ्या घरी आल्यावर माझ्या बायकोले बोलून माझ्या पत्नीला बोलून माझ्या मुलीला काय नाना तऱ्हेचा बोलला नाही माझ्यानं पाहणं होणार नाही हे जर लवकर येतो बडा येणार आहे आज वावर काढू टाकतो विक्री दोन घास पोटात टाकतो पोटात अन्न नाही झोप नाही लागत शावकाराच्या पैशासाठी परमेश्वरा शावकाराच्या पैशासाठी झोप नाही लागत रे माझ्या वावर शेती निघून अरे बाबाही करतात अरे लेकरही करतील रे बायकोही करतील त्या बाईने यायला पैसे दिला 2 दिवसात देतो म्हणे पोरगी त्या माणसाला भोकणा करशील का रे नाही हरामी येतो म्हणजे अरे बाप रे यायला माझ्याच नाही काही लोकांचे पैसे मारले असतात पण मी हो आपले पैसे एक कमी नाही पोचू देणार जातो रे माझ्या घरी अरे हा घरी आहे ना बोलून राहिले दोघं तिघे जगा आणि निघून राहिला रे सारे एक नियत खराब आहे बे नाणे पाहिजा दोन दिवसात पैसे आले देतो बोलीला हा टाकी ती पैसे नाही मी काय करू फोनवर आहे टाची कोण मारणार माझ्या मुलीला काही म्हणायचं नाही माझ्या पत्नीला काही म्हणायचं नाही मी तिच्या घराच्या आज येऊन राहिले संध्याकाळवर आम्ही जमीन विकली आम्ही बायकोवी काय मुलीला काही वाटत बोलते पैशासाठी पैशासाठी माझ्या पोशी मिळत नाही काय आवाज समजेल की तुमच्याकडे पोरगी तिच्या लायकीच नसेल शावकाजी माझी दया नाही तुम्हाला माझ्या मुलीची तरी दया का मी तुमचा पैसा ठेवला नाही शावकाजी मी पण आवडीने विनंती करते मी काही करेन पैसा काही करू शकत नाही तुम्ही एक काम करा दोघे माहिती की हे सामान द्या आपल्या हे गळ्यातलं साहेब तेवढ्या करणार नाही साहेब तुम्ही काम चिंता करता मी देईन साहेब तुमच्या शावकाजी तू बोल नको साऱ्या तू खाया साऱ्या की एक दिवस थांबा मी सुद्धा काही करेन काय करणार परत करेन तू आपल्याला कर आपल्याला या तुम्ही आज संध्याकाळी घरी या पैसे पैसे घेणार नाही हो मी आमदार पैसे मोजतो संडे नाही संध्याकाळी पैसे सूर्य बुडताना तुम्हाला चांगलं निघाला तुम्हाला हो घेऊ ठीक आहे हा संध्याकाळी थांबतो चाल मग आज हे दिवस उद्या संध्याकाळ 7 कधी वाजले तर मग बाजूलाच भाई काय झालं नाही मी काय सोचलं होतं की माझं लग्नच होईल मी किती स्वप्न पाहिले होते बरोबर हिसाब मला स्वप्न मला असं वाटते की मी गरीब कसं काय करणार आपल्या पोटात घालवून का झाला नाही माझे मा घालवून का झाला नाही ती आई मी जेवणार नाही तू नको मा पैसे बिरी
मी सांभाळून जाते. तुला काय होणार नाही. गरिबी असेल आपल्या नशिबात गरिबी असेल कोणी अमीर होणे आहे का आपल्याला नाही
मी आपली कमी जास्त म्हणजे सस्ती महाग विकून टाकतो. मी येतो वावरातून. कमी जास्त मी माझी दागिने घेऊन जा. आम्ही पुण्यामध्ये शाबाने पैसे परत करा. पागल आहे का तू? रडू नको. मुली तू रडशील, मुलगी रडू नको. जा येतो वावरातून. परमेश्वरा नाही, आज सावकार माझ्या घरी येईल. आता जेवढा बोलला पैसा 2 दिवस जमू शकत नाही, कारण याच्यानं सांगितलं आम्ही मग परवाला येऊ बयान देऊन बादमध्ये अग्रिमेंट मारून. आज सावकार येईल. मी का करू? माझ्या सामोर एवढं माझ्या मुलीला नानापर्यंत बोलला, माझ्या पत्नीला नाही ते बोलला. आज सावकारनं माझ्या मुलीच्या घरी उद्या अंगावर हात टाकला. वाचून काही फायदा होणार नाही. मी कोणाला नियोजन करणं पाहू शकत नाही दादा. मी का करू वाचून? नाही, वावरात जातो. दवाई मिरचीवर माराची दवाई आहे. दवाई घेऊन घेतो आणि करून घेतो. माया माग मग का होते? गावातले लोक कुण्या कुणी बोलतीलच चालले. ही दवाई आहे मिरचीवर माराची वडीची. घेतो, वावरात जातो ना. जातो परमेश्वरा. माझ्या नशिबाने तक्का आज मानली. माझ्या नशिबाने तक्का आज मानली. माझी जिंदगानी मातीमध्ये गाळली. हो माझ्या नशिबाने तक्का आज मानली. माझी जिंदगानी मातीमध्ये गाळली. पाणी काढतो आपल्या वावरात जातो. विहीर आहे बाजूने, विहीर आहे एका जणाची. जातो त्या विहिरीवर आपल्या वावरात जाऊन बनून जातो.
काकून वाचून नाही मी पाहू शकत, आपल्या डोळ्याला पाहू शकत नाही. माझ्या मुलीला नाना लोकांचा बोलेल, माझ्या पोरीची विचार घेईल, माझ्या बायकोची विचार घेईल, जातो वावरा. चला आज भले शेताकडे गेलो नाही, ढाकडे चाललोय, जाऊ पाहतो. हा निसर्ग बोलला देवा, माझ्यावर निसर्ग बोलला नसता, माझी फसर गेली नसती, माझ्या भाऊचा आहे. अरे कोण ज्ञानेश्वर? दोस्ता कावड्यार काही नाही. ज्ञानेश्वर हा, कावड्यार तू याच्या कुंभारासारखा आहे काला वगैरे. काही नाही दोस्ता, अरे मला पाहुणे आणते शिजावलं मुलाला काही नाही बाबा, काय यार काय यार मला काही नाही याची, काहीच नाही बाबा. आता मागाशी डब्बी होय. तबाखू आहे एक काम कर तबाखू सोड का मला दोस्ता खतम झाला बाबा. आता त्याला मी एका घराला होता थोडासा. तबाखू आहे तुला तुम्ही आता खातच नाही दोस्ता. अरे घरे यार ज्ञानेश्वर हे गाव आहे रे गाव आहे दोस्ता हा खोटं बोललो मी तर मागाशी डब्बी होय मग. का बोलला मी चोर माराची दवाई वेळ अडीची, हा अडीची दवाई वेळ वावरात चाललो दोस्ता. काय झाली का करू, काऊ संकटच तेवढं आलं की माझ्या डोळ्यानं माझी घरची परिस्थिती पाहू शकत नाही. म्हणजे काय आलं बेटा सावकारा करून 50,000 रुपये कर्ज घेतलं दोस्ता. मुलीच्या चिंचणासाठी मिरची भोकड्या रोग झाला मिरचीला, मिरची गेली, सोयाबीन पहिलीच गेली. पैसे कशाने दोन शेती विकील म्हणलं, गिराईक लागला नाही. हा करून म्हणलं सावकाराला घरी माझ्या कोणीने होतात धकावून दिलं, माझ्या पत्नीला धकावून दिलं, मला 1 लाख मारून गेले. उद्या आज 4 वाजता सावकार येईल, मग मुलीची काय बेविजत करण, माझ्या पत्नीची बेविजत करण, माझी बेविजत करण, माझी झाली की परमेश्वरा मी वाचून का करू म्हणलं, माझ्या समोर डोळ्याने मी पाहू शकत नाही माझ्या मुलीचा हाल. म्हणून जय खाऊन मलासाठी वावराकडे निघलो दोस्ता. ज्ञानेश्वर तू पागला आहे रे. अरे तू करण्यासाठी आत्महत्या करूनस जेल खाऊनलास ठीक आहे, तू जेल खाल्लास तू मरून देशील सुखी होशील, पण तू हात जागला का घरी तुझी बायको आहे तुझी पोरगी आहे याचे काय हालणार आहेत का होतील. अरे पगल्या डोळ्याच्या मागं मी काय पाहणार आहोत. हा माणसा जेवण बारबार येत नाही समजस. 1 वाजता पाहिजे माणूस पण ज्ञानेश्वर मला नक्की पैसे लग्न गेले 50,000 ते 60,000 झाले दोस्ता. सांगा. माई देवीचं तरी वावर जाऊ गेलं तर तू जर घेत असेल किंवा कोणाला विकून देत असेल, आजचे आज असतं माझं वावर विकून टाकेल. मग आज 4 वाजता शाकारी माझी देवीचं कर माझ्या घरच्या लोकांची पिठोऱ्यानं पाहू शकत नाही आपल्या. ज्ञानेश्वर तू चिंता करू नको समजा तू घरी जा त्या सावकाराला पैसे मी देतो प्रभू दोस्ता तू 60,000 रुपये त्याचे मी देतो समजा. जीवाने काय करायचं नाही आणि आत्महत्या करायचं नाही समजा. काय किती बाबा, वाजी मिळालो हा? किती वाजी ते 4 वाजता येणार आहे. 4 वाजे 4 वाजता मी 3:30 वाजता घरी येतो. खरं दोस्ता. मी क्या घेऊन त्याला पुरे पैसे म्हणून देतो समजा. ज्ञानेश्वर ठीक आहे. तुला माझी कसं नाही समजा घरी जीव द्यायचं नाही घरी जा जेवण कर आणि आराम कर जा घरी. नाही तुला लागे जाऊ दे माझ्याकडे तू घरी जा. जातो घरी. रस्ता कोणी कोणी सारखी दिसत नाही.
म्हटलं 2 दिवसांना ना आता म्हणजे आज सायंकाळपर्यंत पण आता ऐकणार नाही चाहे ते पोरी नाही नाही ते काही होऊन जाईल ते काय हात बनवतो लंबा पैसे देऊन आले हा पैसे आता काही बोला संध्याकाळ झाली ना 1 घंटा तुमचे पैसे सूर्य बोलायला चंद्र निघाला आता काय मजा 1 मिनिट आहे थांबा तू पासून झाली अबे सावकार में ठुका ना काय म्हणतात तू बोलस हा बोलस तू अबे मी माझ्या गावचा सामाजिक कार्यकर्ता खाऊ हो अरे हे साहेब या नालायकाला सारे चोराला 2 महिने झाले 50,000 रुपये आमचे बाहेर व्याजाने 50 60 झाले आणि आता इतके दिवस झाले तर 70 झाले 70,000 रुपये झाले 10,000 रुपये झाले म्हणजे आज देतो त्या दिवशी आलो मला 2 दिवस थांबा 2 दिवस थांबतो पुन्हा आलो तर म्हणते 1 दिवस थांबा असा सारा वैमान आहे मी याची कोटपर्यंत ऐकू मी तुझे पैसे माझे सारा तुझा वाटायचं तुझे पैसे मी देतो समजा तू एवढा तुझे पैसे मी देतो माझ्या पैशाची गरज तू काय कोणी दे पैसे देतो पण एक शर्त आहे कोणती समजलास तुला याच्या बायकोला मारलास याच्या पोरीला मारलास याची बिल्डर घेतलास तर मला सांग तू या लोकांनी तुला भरून देते का हे भरून देता येते का आता साईड आल का भरून दे खाणार सोड शाव कराव मायत पैसे महाराष्ट्र नाही करते साल्या शावकार की करते अरे मला सांग आज हा वरती खाबर मिळा असता तो काही दिला असता का अबे जेव्हा सर्व लोक गेले पडते समजा त्याने पैसे दिला खाते काढून या दिसा आपला तुला पैसे पाहिजे पैसे माझे ठीक आहे वर पैसे आपल्याला 5 मिनिटात तुमचे पैसे भेटले दादा 5 मिनिटात तुम्ही मोजा मोजा बिना बसल्याने चालते चालते का इमानदारीने चालते ठीक आहे ठीक आहे निसर्गाचा पाऊल झाला निसर्गाचा पाऊल झाला शेतकऱ्याला विचारायला शेतकऱ्याला विचारायला रात्री जनता करे आणि फसल नाही झाल्यामध्ये जीवन जगत कोण पडे अरे फसल नाही झाल्यावर जीवन जगत कोण निसर्गाचा पाऊल घाला शेतकऱ्याला विचार आला निसर्गाचा पाऊल घाला हा विचार आला राजा जनता करे फसल नाही झाल्यावर जीवन जगत कोण पडे अरे फसल नाही झाल्यावर जीवन जगत
समज पैसे होते 20,000 तर कटूनच गेले साहेब. खाऊ कसं 20,000 आता फक्त 40,000 राहिले. घेऊन जा कॅरी घेऊन जा घेऊन जा कॅरी घेऊन जा हो ये लवकर आहे लवकर आहे आता पैशानं मार. इकडे इकडे झाले तो भाऊ आपले फक्त 5 पाच माझा पैसा आणि माझा सुट आहे बापरे मी 60,000 दिला तर 20,000 कटवलं 40 घेऊन घ्या ना शावकार मोजा ना शावकारची 40,000 मोजा तुमची देण्याची ताकद आहे देतो ना आता देतो तुम्ही मोजायला झालाय का गरीबाची हिंमत राहते शेतीवर समजस की या वर्षी माझी शेती पीक पाणी पैसे देईल पण निसर्ग साथ देत नाही शेती वाया गेली नाही दिलं पैसे नाही दिले आणि पुढच्या वर्षी देतात अहो, पुढच्या वर्षी नाही पिकलं तर तिसऱ्या वर्षी देतात. नाही तर बायको येते राखून टाकतात. म्हणजे तू सांगून राहिला, आम्ही काय मारासाठी पैसे देतो का त्याच्या होत का नाही लोकांनी तर घ्यायला दिली मेहनत करतो आणि पैसे कमवतो अबे आणि मिरचीवर आला तो तुम्ही मार आणल्या तो त्या रोग काढू का अरे बापरे माय पैसे मारत दणके असा हाल पाहून सारा असा हाल पाहून सारा डोळ्याला येतो धारा असा हाल पाहून सारा डोळ्याला येतो धारा झोपला रात्र बाई, अरे पसर नाही झाल्यामुळे जीवन जगतो लागले अरे पसर नाही झाल्यामुळे जीवन जगतो माय 50,000 आणि 60,000 रुपये नाही देत ना आपल्याला नवरा करतो. हो तुझ्या नवऱ्याने हो. आल्या मशीन कुत्रे मुक्ती त्या अबे, मजबूर माय मुक्तीन पण माय अबे तू पाहतो कुठं अबे चाललो साल्या पचले पैसे. अबे त्या एके सगळं मिळून रिकॉर्ड घेऊन ठेवलं मोबाईल मध्ये कोणती? आणि आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि ते रिपोर्ट घेऊन तुला अंदर करतो अबे असे काही पोलीस स्टेशन बांधले आहेत ना काय बी करतो. अबे ते पोलीस आले काय पोलीस तेरा पोलीस आले हे बघ. ठीक आहे ना हा कटले माय पैसे हो आता नको देऊ बस बा अंगावर पैसा झाला व्याज आहे अजून बाकी होती व्याज म्हणतो का कटले बेचारा अरे सुद्धा कर्जा भाई काय काय लोक आत्महत्या करून आले समजा तुम्हाला गरीब दया रे मिळेल तू वाचवा वगैरे काय ते माणसं किती दिवस दया करावं हा किती दिवस ऐकून घे पैसे तेव्हा पण माझ्या पोलीस स्टेशनमध्ये मी पोहोचलो भाऊ पोलीस स्टेशनमध्ये काय रे तू कर्ज देतेस त्याकडे लायसन आहे का मग होती लायसन तर माझ्या बायकोने नेलं लहान झालं. आपलं मागवलं फासे लागून शेतामध्ये बरते कोणी शेतावरती फाशी लागून बरती कोणी
पैसे भराव मी का करू म्हणतो काय करू? आपलं घर डुबाव का कवी बोले स्वच्छ बोले कोणाला जाऊ का तो? नागपूरचे का त्यांना असं सांगितलं का तुम्हाला का लोकांचे पैसे घेता घेता नको म्हणे नाही तुला खरी देतो बरं आणि कोल्हापुरी वाली तू घेतो रे कवी बोले स्वच्छ बोल आहे जीवनान बोल कवी बोले स्वच्छ बोल आहे जीवनान बोल कोण होईल करे आणि फक्त नाही झाला म्हणजे जीवन जगत कोण बरे आणि फक्त नाही झाला म्हणजे जीवन जगत कोण बरे हो नाही याचे ना याचे ना माझ्या आई वडील पायाला काढ मा पाया नको लागू. लागी जमला, लागी जा. चला, गिरे काय बोल. बस माझी सावकारती होती घसरली घसरली? आता पैसा विचार मारला ना अबे तुला बाहेर मारलास बेबीला दिलास सगळ्याचे बाला कोण बापी मार बापी मार तुला माफी मागायची की पाहायचं आहे नाही लागायला गेलो तर मग तुम्ही बसला सगळं ठीकठाक आहे ना जय बाबूनाथ मला काय हे नाही झालं पाहिजे झाले पैसे झाले का पैसे का पाहिजे अबे पैसे पचले तर चाल हा 70,000 आता तुला मागणार नाही पैसे नाही ना त्याला तुझ्या लग्नाला सोडले पण साध्या पैसे तुझ्यापासून पचले नाही मामासू तुझ्यापासून तू नसता आला ना ते पैसे पै मग मोजले असते अबे काय करतोस तू अबे तू लक्षात ठेव हा. हा सावकार पैसे पचू देते का बे हा. साले मिल ना उधर हा बरं मी अबे ये ना साले इकडे ये ना दोस्ता जाऊ दे जाऊ दे दोस्ता जाऊ दे तो पुन्हा येणार नाही त्याचे पैसे मी ठेवणार नाही तरी पण एवढे झालं तरी त्याचा पैसा चुकता तरी मी 12 महिने करीन पण करी बांधवाना आमचा वेळ समाप्त झाला त्याच्यानंतर आमचे शाही साहेब ते जोड येतील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात हा जगदीशजी साहेब सचिव साहेब जगदीशजी साहेब सचिव साहेब ग्रामपंचायत परियारी यांच्याकडनं या प्लॅनिंग वरती काम